बाजार में हर कोई बेच रहा है, लेकिन कोई और लोग समझ रहे हैं। ग्राहक को अपनी आवाज़ की नहीं, उसका समस्या की समाधान चाहिए। हॅपी न्यू इयर. वर्षाचा शेवटचा दिवस आज. सगळ्यांचं पहिलं हे वर्ष 2025 कसं गेलं आपल्याला कळालं पण नाही. असं 26 पण आपलं सुखासमाधान व आनंदात जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. काय सांगणार, आपले संकट आपल्या मागे आले, परतले. आपण वाईट विचार करत नाही, कोणाबद्दल चांगलं बोलतच असतो सगळ्यांबद्दल. तरी पण हे सगळ्या कडवट गोष्टी असतील ना, ह्या कोणाबद्दल काही मागे टाकून नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्षाप्रमाणे पुढे पुढे ढकलत जायचं. प्रामाणिकपणाने वागणं, प्रामाणिकपणाने बोलणं, सगळ्यांशी मन मिळून राहणं. काही चुका असल्या तर आपल्याकडून काही चुका झाल्या असेल तर त्यांना क्षमा करून टाकणं. त्यांनी आपल्याकडून काही चुकीचं काही बोललं असेल तर आपण ते लक्षात न ठेवता आनंदात राहणं हेच आपल्या हातात आहे. स्वतःबद्दल चांगले विचार मांडणं, स्वतःबद्दल सगळ्या गोष्टी समजून घेणं हे आजकालच्या ह्याच्यात आहे. कडवट गोष्टी होत्या मागच्या वर्षाच्या 2025च्या, त्या मागे सोडून सुखसमाधानाने व आनंदाने आपण पुढे जाऊ शकतो. खूप महत्त्वाचे दिवस असतात आपले पुढचे पण. मागच्या गोष्टी मागे सोडून पुढचे दिवस पुढे घेत राहायचे, चालत राहायचं. झालेल्या गोष्टींवर लक्ष देत नाही बसायचं, आनंदात राहायचं, सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं. ही एक मोटिवेशन मी देते तुम्हाला. माझं एवढं म्हणणं आहे की खूप म्हणजे आजकालच्या जीवनामध्ये माणसाने स्ट्रेस घेऊन अजिबात जगायचं नाही. सगळ्यांनी आनंदात राहायचं असतं, खुशीत राहायचं असतं. झालेल्या गोष्टीचा विचार कधीच करायचा नाही. मन हे आपलं हळवं असतं, ह्या मनाचा विचार करत बसायचं आपण. कारण मनाबद्दल दुसऱ्यांबद्दल आपण विचार केला की आपल्याला त्रास होतो. म्हणून सगळ्याबद्दल आनंदित राहून सगळ्यांनी प्रामाणिकपणे वागून हे बघा, माझं बोलण्याचा उद्देश असा आहे की सगळ्यांनी ज्याच्या त्याचा मनाचा प्रश्न आहे, जो तो स्वतःचा मालक असतो. आपला आपण मनाचा विचार करतो. माझ्या मनात जे बोलणं येतं मी स्पष्ट बोलते. ते माझा स्वभाव पण असलाच आहे, त्याच्यामुळे मी असं बोलू शकते. राग आला की मी 2-1 शब्द फटकन बोलते, पण मी माझ्या मनात कोणाबद्दल कपट ठेवतच नाही. मी सगळं विसरून जाते. असा आहे माझा स्वभाव. म्हणून मी एक सांगते, 2025 आनंदात व सुखासमृद्धीत खुशीत जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तुमचा पण जावं, तुमच्या परिवारांचं जावं. सगळे जे माझे व्हिडिओ बघत असेल त्यांनी मला लाईक सबस्क्राईब करून मला मोटिवेशन करावे हीच माझी विनंती व तुम्हाला शुभेच्छा आहे. नवीन वर्षाचं तुमच्या सगळ्यांना परत शुभेच्छा. थँक्यू सो मच. आनंदात राहा, काळजीत राहा, खुशीत राहा, स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. बाय. सुख शांती. आदरणीय तो ब्राह्मण खूप आदरणीय झाला. त्या दिवसापासून तो खुश, आनंदी, प्रामाणिकपणे वागणं, सगळ्यांशी नीट राहणं, व्यवस्थित बसणं उठणं सगळ्या लोकांमध्ये त्यांनी सुरुवात केली. अन्नधान्य येऊ लागले, लोकांनी मदत करायला सुरुवात केली. त्याच्या घरामध्ये सगळे परत रिपीट सगळ्या गोष्टी झाल्या. तो खूप खुश झाला. काही दिवसातच त्याच्या घरात चमत्कार दिसू लागले. त्या दिवशी त्याने सुरुवात केली पूजेला. शिवमंत्र बोलायला सुरुवात केली. बेलपत्र, धतुरा, ते फुलं हे सगळे त्यांनी स्वतः जमा करून स्वतःचे नामस्मरण चालू केले आणि मंत्र चालू केले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तो दिवस होता शिवलिंगाचा अभिषेक करण्याचा. त्या दिवशी त्यांनी संध्याकाळी पूजा करायला सुरुवात केली. हे ऐकून ब्राह्मण खुश झाला आणि म्हणाला, मी दुसऱ्या दिवसापासून हे सगळं सुरुवात करतो. त्यांनी दुसऱ्या दिवसापासून सगळी सुरुवात केली. शिव म्हणाले, शिवकथा कर, शिववचन, शिवभजन हे तू कर. जेणेकरून सोमवार उपवास कर, तुझी सगळी इच्छा मनोरथ पूर्ण होईल. ब्राह्मण रडत म्हणाला, प्रभू
घरात सुख नाही, अन्न नाही, दाना नाही, पाणी नाही, काय करू मी? शंकर भगवान म्हणाले, वत्सा, उठ, तू का रडतोस? तुझ्या मनात काय आहे? तुझ्या मनात काय दुःख आहे? तू मला सांग. एवढ्यात त्याला एक प्रकट रूप दिसलं. भगवान शिव त्यांचे रूप साक्षात दिसले त्यांना. एके दिवशी त्याच्या मनात खूप निराशा भरली. तो नदीकाठी जाऊन रडत बसला. तो नेहमी प्रामाणिकपणे काम करायचा, पण त्याच्या कष्टाचं त्याला कधीच फळ मिळालं नाही किंवा मोबदला मिळाला नाही. उमरची कथा. चंद्रशेखर नावाचा एक राजा राहत होता. त्याच्या घरी नेहमी दारिद्र्य, संकट, घरात सुख शांती नाही. तरी पण तो दुःखी राहत नसे. कायम देवाची भक्ती करत तो स्वतःला मनाला समाधान मानत होता. कधी कधी वादामध्ये शांत राहणं हे एक असत्य असतं. कारण वादात सत्य हे असतं की शांत राहण्यामध्येही खरं सत्य असतं. यश मिळण्यासाठी लोकांची गरज नाही, आपल्या मनाची मनापासून पूर्वक तयारी असली पाहिजे. अपयश ही सुरुवात नाही, ही समजून घेण्याची सुरुवात असते. अपयश समजून घेण्याची सुरुवात ही असते. काळ बदलायला वेळ लागत नाही, पण मन बदलायला वेळ आवश्यक असतो. मनात जिद्द असेल तर रस्ता ऑटोमॅटिक तयार होतो. चालण्याची ताकद ठेवायची असते. हार मानणारा कधीच जिंकत नाही, पण जिंकणारा कधी हार मानत नाही. प्रत्येक दिवस हा जिंकण्याचा असतो. आज तुला ती संधी मिळाली आहे. लोक काय म्हणतील यावर लक्ष नको देऊ. तू काय शिकशील, काय करशील यावर तू लक्ष ठेव. स्वप्न तुझे मोठी ठेव, त्यापेक्षा झोपेपेक्षाही तुझी स्वप्न मोठी ठेव. जीवनामध्ये हसत राहा नेहमी. हसण्यातच जगण्याची ताकद लपलेली आहे. भाई याद रखो, मार्केटिंग चिल्लाने से नहीं, हर जीत से, विश्वास से और मेहनत से जीतती है. अगर आप खुद मदद करोगे तो ग्राहक आपका खुद ब्रांड बन जाएगा. ग्राहक को अपनी आवाज़ की नहीं, उसका समस्या की समाधान चाहिए. बाजार में हर कोई बेच रहा है, लेकिन कोई और लोग समझ रहे हैं.